नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे महत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे उत्तर आहे किशोर मकवाना। 11 मार्च 2024 रोजी किशोर मकवाना यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे। भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केलेली आहे। किशोर मकवाना यांनी भारतीय जनता पक्षाच्या गुजरात युनिटचे संयुक्त प्रवक्ते म्हणून याआधी काम केले आहे। तसेच ते पत्रकार देखील आहेत। त्यांनी 33हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी 9 पुस्तके लिहिली आहेत। तसेच त्यांच्यासोबतच लव कुश कुमार यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। बघा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे किशोर मकवाना यांनी, आणि लव कुश कुमार यांनी सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर याचे उत्तर आहे मॉरिशस। 12 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केली आहे। मार्च 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉरिशसच्या 3 दिवसांच्या राज्य दौऱ्यावर आहेत। 14 मार्च 2024 रोजी मॉरिशस देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात त्या प्रमुख पाहुणे असणार आहेत। मॉरिशस विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या योगदानाची आणि भारत आणि मॉरिशस मधील मजबूत संबंधांची दखल घेऊन डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी प्रदान केली आहे। नेक्स्ट आहे, कटलास एक्सप्रेस 2024 सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे सेशेल्स। भारतीय नौदलाने पोर्ट विक्टोरिया सेशेल्स येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सराव कटलास एक्सप्रेस 24 या प्रमुख सागरी सरावात भाग घेतला। हा सराव 26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024 या कालावधीत झाला होता। एक्सरसाइज कटलास एक्सप्रेस हा यूएस आफ्रिका कमांडद्वारे प्रायोजित केलेला आणि यूएस नेव्हल फोर्सेस युरोप आफ्रिका यूएस 6व्या फ्लीटद्वारे प्रायोजित केलेला बहुराष्ट्रीय सागरी सराव आहे। या सरावात 16 देश सहभागी झाले होते। भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व INS तीर या जहाजाने केले। तर INS तीरचे नेतृत्व वरिष्ठ अधिकारी प्रथम प्रशिक्षण पथक कॅप्टन अंशुल किशोर यांनी केले। भारतीय नौदल 2019 पासून या सरावात सहभागी होत आहे। नेक्स्ट आहे, आशियातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने जारी केले आहेत? तर याचे उत्तर आहे वडोदरा महानगरपालिका। 1 मार्च 2024 रोजी गुजरातमधील वडोदरा महानगरपालिकेने आशियातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करून 1 अब्ज रुपये निधी उभा केला आहे। त्याचा उपयोग संपूर्ण शहरात द्रव सांडपाणी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे। इंडिया रेटिंग्सने या बॉन्डला AA+ असे रेट केले आहे आणि क्लायमेट बॉन्ड इनिशिएटिव्ह कडून ग्रीन सिक्युरिटी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे। SBI कॅपिटल मार्केट्स आणि स्टिप्सन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने बॉन्ड जारी करण्याची व्यवस्था केली आहे। वडोदरा महानगरपालिकेने 2022 मध्ये पहिल्यांदा बॉन्ड जारी केले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच 2.4 TBPS क्षमतेच्या भारतातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी IP/MPLS राउटरचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे बेंगळुरू। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथे 2.4 TBPS म्हणजे टेराबाइट्स प्रति सेकंद क्षमतेसह भारतातील सर्वात वेगवान IP/MPLS राउटरचे अनावरण केले आहे। राउटर हे एक नेटवर्किंग डिव्हाइस आहे जे एकाधिक नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते। हे राउटर भारतातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी डिझाइन केलेले आहे। हा राउटर सरकारचा दूरसंचार विभाग CDOT आणि निवेटी यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे। रेल्वे दळणवळण नेटवर्क, पॉवर ग्रिड, दूरसंचार आणि टेलिव्हिजन मीडिया यासह अनेक क्षेत्रांच्या वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताने कोणासोबत मुक्त व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन म्हणजेच EFTA। मार्च 2024 मध्ये भारताने नवी दिल्ली येथे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत मुक्त व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे। या करारांतर्गत EFTA देश भारतात $100 अब्ज गुंतवणूक करतील। EFTA मध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिechtenstein या देशांचा समावेश होतो। 15 वर्षातील गुंतवणुकीच्या बदल्यात भारत 4 देशांकडून औद्योगिक वस्तूंवरील सर्वात महत्त्वाचे शुल्क हटवणार आहे। हा करार भारत EFTA व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणून ओळखला जातो।
US, UK, चीन आणि युरोपियन युनियन नंतर भारत EFTA व्यापार भागीदारांमध्ये 5व्या स्थानावर आहे. EFTA ची स्थापना 1960 मध्ये झाली होती. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे भारत. मार्च 2024 मध्ये स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्री यांच्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश ठरला आहे. 2019 ते 2023 या 5 वर्षादरम्यान भारत हा जगातील सर्वोच्च शस्त्र आयात करणारा देश ठरला आहे. भारताने एकूण जागतिक शस्त्रास्त्रांच्या आयातीपैकी 9.8% आयात केली आहे. 5 वर्षात भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीत 4.7% वाढ झाली आहे. भारतानंतर सौदी अरेबियाचा दुसरा, कतार तिसरा, युक्रेन, पाकिस्तान, जपान, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि चीन या देशांचा क्रमांक लागतो. सिप्री ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून याची स्थापना 1966 साली करण्यात आली. नेक्स्ट आहे, अलीकडेच सी रिसर्च नेटवर्क इन इंडिया म्हणजे शेरनी उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे UGC इम्प्लिमेंट. मार्च 2024 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क केंद्राने सी रिसर्च नेटवर्क इन इंडिया या उपक्रमाचे अनावरण केले. ही एक तज्ञ प्रोफाइल नेटवर्क प्रणाली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला शास्त्रज्ञांचे समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करून विज्ञान क्षेत्रातील लैंगिक असमानता दूर करणे हे आहे. महिला शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना जोडण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सुरू करण्यात आले आहे. हे त्यांना मार्गदर्शन, सहयोग आणि व्यावसायिक कामगिरीच्या संधीसह मजबूत व्यावसायिक नेटवर्क तयार करण्यासाठी जोडते. यामध्ये विज्ञान आणि संशोधनातील भारतीय महिलांची 81,818 प्रोफाइल आहेत. त्यामध्ये 11,543 पेटंट आणि 6,75,313 प्रकाशनांची माहिती देखील आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रायमेटच्या ताज्या सर्वेक्षणानुसार भारतात गोल्डन लंगूरची संख्या किती आहे? तर याचे उत्तर आहे 7,396. मार्च 2024 मध्ये जाहीर केलेल्या प्रायमेटच्या ताज्या सर्वेक्षणानुसार भारतात 6,396 गोल्डन लंगूर आहेत. गोल्डन लंगूर म्हणजे स्ट्रॅचिपिथेकस जी मानस बायोस्फिअर रिझर्व्ह आसाम आणि आसामच्या पश्चिम भागातील जंगलांमध्ये आढळतो. सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पश्चिम आसाममधील बोंगाईगाव, कोकराझार आणि धुब्री जिल्ह्यातील गोल्डन लंगूरांच्या अधिवासांवर केंद्रित होता. आधीच्या अंदाजानुसार भारतात 6,000 गोल्डन लंगूर आढळले होते. नेक्स्ट आहे, जगातील पहिले मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय समुद्री शेवाल फार्म कोणी लॉन्च केले? तर याचे उत्तर आहे C6 एनर्जी. मार्च 2024 मध्ये ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये अग्रणी असलेल्या C6 एनर्जीने इंडोनेशियाच्या लोंबकच्या किनाऱ्यावर जगातील पहिले मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय समुद्री शेवाल फार्म लॉन्च केले आहे. विविध औद्योगिक उपयोगांसाठी शाश्वत उष्णकटिबंधीय समुद्री शेवाल लागवडीची मापन क्षमता स्थापित करण्यासाठी हे सुरू करण्यात आले आहे. हे 1 चौरस किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, आसामचे मुख्यमंत्र्यांनी 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन कोठे केले? तर याचे उत्तर आहे सोनितपूर, आसाम. मार्च 2024 मध्ये आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हिमंता बिस्वा शर्मा यांच्या हस्ते सोनितपूर जिल्ह्यात 50 मेगावॅट सौर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेड द्वारे विकसित केला जात आहे. यासाठी 291 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पहिल्या वर्षात 101 दशलक्ष युनिट ग्रीन एनर्जी निर्माण करेल, तर 25 वर्षात सुमारे 2,319 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे, उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे कठुआ, जम्मू आणि काश्मीर. मार्च 2024 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी जम्मू आणि काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली. यासाठी केंद्राकडून 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे महाविद्यालय 8 एकरांमध्ये बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये रुग्णालय, संकुल, महाविद्यालयीन सुविधा, प्रशासकीय ब्लॉक आणि पुरुष व महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे यांचा समावेश असणार आहे. नेक्स्ट आहे, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन साठी राष्ट्रीय अभ्यासक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे महिला आणि बालविकास मंत्रालय. मार्च 2024 मध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाने अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन 2024 साठी राष्ट्रीय अभ्यासक्रम जारी केला आहे. हा अभ्यासक्रम 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे. सक्षमता आधारित धडे योजना आणि उपक्रमांना प्राधान्य देऊन अंगणवाडी केंद्रांमधील बालविकास आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रमांमध्ये शारीरिक,
मोटर संज्ञात्मक भाषा आणि साक्षरता, सामाजिक, भावनिक, सांस्कृतिक, सौंदर्य विषयक तसेच सकारात्मक सवयी या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या शहराला पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे? तर याचे उत्तर आहे बेंगळुरू। मार्च 2024 मध्ये बंगळुरूमध्ये पाण्याचे गंभीर संकट आहे। अपुऱ्या पावसामुळे कावेरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमधील जलसाठ्याची पातळी कमी होत आहे। कर्नाटकने अत्यावश्यक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरावर बंदी घातली आहे। बेंगळुरूला पाणी पुरवठा मंडळाने आदेशाचे उल्लंघन केल्यास 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। नेक्स्ट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर याचे उत्तर आहे गुजरात। 12 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले। यावेळी गांधी आश्रम स्मारकाच्या मास्टर प्लॅनचे त्यांनी लोकार्पण केले। 12 मार्च हा महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी बापूंनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती। कोचरब आश्रम हा 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी स्थापन केलेला पहिला आश्रम होता। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।